restaurant. So stay tuned. बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आपण नेहमीच एक युनिक लोकेशन फाइंड आउट करत असतो, जिकडे आपल्याला खूप छान छान फोटोज काढता येतील, टेस्टी लंच एन्जॉय करता येईल. अशाच ठिकाणी मी आज माझ्या फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेट करायला जात आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही ज्या लोकेशनला जाणार आहोत ते गोराई बीचला आहे. तर गोराई बीचला जाण्यासाठी तुम्हाला पहिला गोराई जेट्टीवर यायचं आहे. तिकडून बोटीने तुम्हाला गोराई बीच रोडला जायचं आहे. बोटीतून तुम्हाला या ब्रिजवर उतरायचं आहे. बोटीतून उतरल्यानंतर तुम्हाला इथे एंट्री चार्जेस भरायचे आहेत. पर पर्सन 15 रुपये. त्यानंतर तुम्हाला ऑटो पकडून गोराई बीचला जायचं आहे. ऑटो चार्जेस आम्ही 150 पे केले होते. गोराई बीचला पोचल्यावर राईट साईडलाच हे रेस्टॉरंट आहे, रुवा बीच कॅफे. तुम्हाला जर मुंबईमध्ये गोवा आणि बाली वाइब्स एक्सपिरियन्स करायच्या असतील तर तुमच्यासाठी हे बेस्ट रेस्टॉरंट आहे, जे नियरेस्ट गोराई आहे. गोराई बीचच्या अगदी बाजूला आहे. हे न्यूली ओपन रेस्टॉरंट आहे, रुवा बीच कॅफे. जसं तुम्ही बघू शकता, बेसिकली हे सी फेसिंग रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही छान व्ह्यू एन्जॉय करून लंच अँड डिनरचा आनंद घेऊ शकता. या रेस्टॉरंटचा एम्बियन्स पण खूप भारी आहे. हा एक वेगळा सेक्शन आहे. इकडे जर तुम्हाला वरती बुकिंग करायची असेल तर मिनिमम 20,000 चार्जेस आहेत. इकडे जे मिडलमध्ये दिसत आहेत ते नॉर्मल टेबल आहेत, याच्यासाठी बुकिंगची गरज नाही. इकडे ऑलरेडी एक बर्थडे बुकिंग होती, तिकडे बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं. हे सगळं डेकोरेशन आहे. तुम्हाला जर सी फेसिंग टेबल हवा असेल तर तुम्हाला मिनिमम 4,000 पे करावे लागतात. हा सी फेसिंग रेस्टॉरंट आहे, तर सी फेसिंग टेबल हे इकडे कॉस्टली आहेत. बर्थडे सेलिब्रेशन, फॅमिली गेट टुगेदर किंवा कोणत्याही स्पेशल मोमेंट्स सेलिब्रेशनसाठी तुम्ही या रेस्टॉरंटला नक्की येऊ शकता. ही आहे बर्थडे गर्ल, जिचा बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही इकडे आलो आहोत. तिचा जन्म रिपब्लिक डेला झाला होता, त्यामुळे तिचा केकसुद्धा आम्ही तसाच आणायचा ठरवला. पण तो इकडे आणेपर्यंत ऑलमोस्ट बॉक्सला थोडा लागलाच होता. इकडे फूडमध्ये व्हेज, नॉनव्हेज आणि जैन असे 3 ऑप्शन्स आहेत. आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं. जेवण पण छान होतं, फक्त बिर्याणी थोडी ओके होती, स्पायसी नव्हती. बाकी आम्ही खूप एन्जॉय केलं. मग आम्ही बड्डे गर्लला गिफ्ट्स दिले, त्याच्यानंतर तिने गिफ्ट ओपन केले. अशा प्रकारे आम्ही आमच्या फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर आम्ही बीचवर सुद्धा एन्जॉय केलं आणि मग आम्ही घरी गेलो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी या व्लॉगमध्ये न्यू लोकेशन आणि न्यू रेस्टॉरंट व्हिजिट केलं ते तुम्हाला दाखवलं आहे. आणि हे काही ब्युटिफुल पिक्स जे आम्ही तिकडे क्लिक केले.
अशा प्रकारे न्यू लोकेशन आणि न्यू प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.